या जयश्रीकडे आता अवश्य भेट द्या घेऊन तुम्हाला भरपूर बघायला मिळेल. मराठी दागिने नऊवारचे गोल्डन मोती कॉपर. हॅलो, तर आज मी आली आहे जयश्री कलेक्शनमध्ये, जे आहे जांभळी नाका ठाणे येथे. आणि तुम्ही ते बघू शकता, ठुशीच्या कितीतरी व्हरायटीज आहे आपल्याला इथे दिसत आहेत. आणि त्याचबरोबर इथे आहे मंगळसूत्र. खूप सुंदर सुंदर मंगळसूत्र इथे आहेत. आणि यातलंच मी एक मंगळसूत्र 2 ते 2.5 वर्षापूर्वी घेतलं होतं. आणि अजूनही ते खूप जसंच्या तसं आहे, खूप छान आहे. मी कधीतरी साडीवरती वेअर करते, पण त्याची पॉलिश अजिबातच गेलेली नाही आहे. सो इथे तुम्ही बघू शकता, खूप व्हरायटीमध्ये इथे मंगळसूत्र आहेत. तुम्हाला जर मोती, डायमंड किंवा प्रॉपर गोल्ड प्लेटेड जसं मंगळसूत्र हवं असेल तसं वेगवेगळ्या पेंडल्समध्ये इथे मंगळसूत्र आहेत. वाटीच्या मंगळसूत्रामध्ये सुद्धा बऱ्याच व्हरायटी आहेत. त्याचबरोबर इथे आहे इयररिंग्स. आणि मी गेले 3 ते 3.5 वर्ष झालेत जयश्री कलेक्शनचे दागिने माझ्याकडे आहेत. आणि ते ॲज इट इज आहेत, त्याला काहीच झालेलं नाही आहे. फक्त आपण वापरताना थोडी काळजी घ्यायची. वेअर करून झाल्यानंतर त्याला प्रॉपर थोडंसं एक अर्धा पाऊण तास वाऱ्यावरती ठेवायचं आणि मग आपण डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं आहे. सो इथे बघू शकता, मोत्याच्या कानातल्यांमध्ये कितीतरी व्हरायटी आहे. आणि मला अशा टाईपच्या डिझाईन खूप जास्त आवडतात. त्याचबरोबर इथे शॉर्ट मंगळसूत्रसुद्धा आहेत, ज्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज मिळतील. आणि खूप नाजूक आहेत हे. जर तुम्हाला वेगवेगळं घालायची आवड असेल तर हे तुम्ही नक्कीच घालू शकता. आणि त्याचबरोबर इथे ठुशी आहेत, ज्या मोत्याच्या आहेत. आणि खरंच खूप छान आहे हे सगळं कलेक्शन. म्हणजे गेल्यानंतर तुम्हाला लिटरली असं होतं की कोणता सेट बघू आणि कोणता नको. सगळ्या प्रकारच्या व्हरायटीज इथे आहे. आणि ऑलरेडी जयश्री कलेक्शन खूप जास्त फेमस आहे पूर्वीपासून. आणि मी इथे बरेचदा आली आहे, त्याच्यामुळे इथल्या ज्या या मॅडम आहेत त्यासुद्धा माझ्याशी खूप छान, त्यांच्याशी माझं बॉन्डिंग झालेलं आहे. खूप मस्त ओळखीचं झालेलं आहे इथला स्टाफ. आणि खरंच स्टाफ खूप छान आहे, खूप कोऑपरेटिव्ह आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, जे नाजूक हार असतात, जे वयस्कर लेडीज घालू शकतात, तसेसुद्धा इथे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. आणि त्याचबरोबर इथे आहे मोत्यांचे गळ्यातले सेट. काही सोबत तुम्हाला इयररिंगसुद्धा मिळतील, काही फक्त गळ्यातले हार देखील मिळतील, जे आपले मोत्याचे मण्यांची माळ असते. हे वयस्कर ज्या लेडीज आहेत त्या वेअर केलं त्यांनी तर छान दिसेल. इवन आपणसुद्धा तशी त्या टाईपची साडी नेसली तर ते खूप छान दिसतं. तर इथे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, या सेटवरती इयररिंग्ससुद्धा आहेत. आणि जो दुसरा सेट दाखवलेला आहे तो शॉर्ट आहे थोडा, आणि त्यांनी आधी दाखवला तो थोडा लॉंग आहे. म्हणजे तुम्हाला साईज वाईज पण इथे सेट मिळणार आहेत, शॉर्ट लॉंग जसे पाहिजे तसे. आणि त्याचबरोबर इथे आहे इयररिंग्स, जे खूप जास्त व्हरायटीमध्ये आहेत. म्हणजे लिटरली बघून असं वाटतं की कोणतं घेऊ आणि कोणतं नको. जे तुम्हाला ट्रॅडिशनल वेस्टर्न सगळ्यांवरती जाणार आहे. आणि विशेष म्हणजे हे खराब लवकर नाही होत. तुम्ही डेली जरी वापरलं ना तरीसुद्धा खूप छान त्याची पॉलिश राहते. आणि अशा पद्धतीचे सुद्धा शॉर्ट हार आहेत इथे. त्याचबरोबर आता जे न्यू टाईपचे डायमंडचे जे हार आलेले आहेत, ज्याला फक्त खाली पेंडंट असतं आणि वरती चेन असते, किंवा मग इथे कमळाच्या फुलांचा तर खूप ट्रेंडिंगला आहे हार. सो अशा टाईपचे सुद्धा हार इथे आहेत, विथ इयररिंग्स आहेत. आणि हे सो इथे पार्टीवेअर डायमंडचे सेटसुद्धा आहेत. आणि त्याचबरोबर आता इथे संक्रांत, सो तुम्हाला इथे कुंकवाचे करंडा पण हवा असेल तर तोही मिळेल. आणि त्याचबरोबर वृंदा इथे बघते कानातल्या साकळ्या, ज्या आपण बॅक साईडला लावतो नऊवारी किंवा साऊथ लुक केल्यानंतर. सो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप जास्त व्हरायटी मिळणार आहेत, खूप छान छान आहेत. आणि इथे त्या लावून देखील दाखवत आहेत.
आणि इथे तुम्हाला बऱ्याच व्हरायटीमध्ये इथे दिसत असेल. साऊथ, महाराष्ट्रीयन सगळ्या टाईपच्या साकळ्या इथे आहेत. आणि त्यानंतर हा होता हार, जो की आता खूप ट्रेंडिंगला आहे. कॉईन हार बोलतात याला. आणि जो लॉंग सेटमध्ये पण तुम्हाला मिळतो आणि शॉर्टमध्ये पण मिळतो. त्याचबरोबर इथे डायमंडचं देखील साकळ्या इथे आहेत. ते कसं आहे? हो, 3 तारखेला 300. जयश्री कलेक्शन मध्ये स्वागत असतं. थँक्यू. ज्वेलरी म्हटलं की जयश्री कलेक्शन. इथे तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. हे एवढं हे नाही वाटत. हे पण छान वाटतं. सिम्पल पण ते पैंजण टाईप वाटतंय. नाही, कंबरपट्टा आहे हा. ओके, कमरपट्टा आहे लाईट का? वेट. मला असं सिम्पल मध्ये लॉंग दाखवा ना. असं मला आवडतं गळ्यात घालायला. असं अशामध्ये गळ्यातलं. कंबरपट्टा आहे पण 2 in 1 आहे. कारण हे पॅटर्न आपल्याकडे शक्यतो येत नाही. कुठलं काही आणि 350. सुंदर आहे ना. आणि त्याचबरोबर मी इथे आता बघते कोल्हापुरी साज, जो की माझ्याकडे ऑलरेडी आहे आणि माझ्या बाजूच्या काकींना तो आवडलेला. सो त्यांनी मला सांगितलं होतं की जेव्हा कधी तू ठाण्याला जाशील ना, माझ्यासाठी सुद्धा असा साज घेऊन ये. आणि आता येते संक्रांत, सो त्यांनी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मैत्रिणीसाठी असे 2 मला सेट आणायला सांगितले होते कोल्हापुरी साजचे. सो ते मी इथे घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर मम्मीला घेतलेलं आहे मंगळसूत्र आणि हे इयरिंग्स जे ट्रॅडिशनल आहेत ते मी माझ्यासाठी घेतलेत. कधीतरी साडी नेसते, सो त्याच्यावरती ते मला असे छोटेसेच इयरिंग्स खूप जास्त शॉपिंग आवडतात. करवली आम्हाला. मजा आली ना शॉपिंग करताना. येस या नक्की येत जा. येस डेफिनेटली. भरपूर व्हरायटी आपल्याकडे, भरपूर. आणि दादरला पण छान मी कधी 3 वर्षापासून येते. मला माझी आत्याची मुलगी तिने सांगितलं तेव्हापासून मग येते. इथेच येते. 3 वर्ष झाले. आपण पण गेली, आता पण लागेल. ते मेकअप आर्टिस्ट पण करते. तिथली वर्षापासून येते म्हणजे त्यामुळे सगळ्या आणि शॉपला विशेष म्हणजे मारली. मंगळसूत्र पण 3 वर्ष झाले. अजून ऍज इट इज आहे. काहीच नाही झालं. दागिने पण सगळे जसे ऍज इट इज आहे. थँक्यू सो मच. आतापर्यंत तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायच्या आणि रिअल मध्ये भेट झाली आणि खरंच खूप छान वाटलं. आणि रिअल मध्ये तुम्ही खरंच खूप ब्युटिफुल आहात. थँक्यू. आम्ही तरी असं फिल्टर वगैरे वापरतो, पण तुम्ही रिअल मध्ये वापरायची गरज नाही. काही गरज नाही. थँक्यू. लायकी क्या बघली. ऑफिस सुटल्यानंतर मी आली आज ठाण्याला आणि मस्त शॉपिंग केली. खूप महिन्यानंतर आज मी ठाण्याला आली आहे. आणि आपला जांभळी नाका ॲज युजल जसा होता तसाच आहे. जसं तुम्ही पाहिलं, मी केली आहे जयश्री कलेक्शनमध्ये ज्वेलरीची शॉपिंग, जे की माझं ऑल टाईम फेवरेट आहे. आणि हे सगळं शक्य झालं सोबत वृंदा आली म्हणून. सो अचानक भयानक मध्ये आमचा हा असा प्लॅन झालेला आहे आजचा सॅटर्डेचा. कारण ठरवून एवढ्यांदा आपण किती वेळा प्रयत्न केला पण नाही झालं, सक्सेस नाही. बट आज अचानक प्लॅन केला, सो तो सक्सेस झालेला आहे. तर ॲज युजल रोजचं रुटीन तर आपलं असतं. बाकी अजून काय बोलतेस, कसं वाटतंय? खूप महिन्यानंतर भेटलो. आता पायाचे तुकडे पडायला लागलेले आहे. कारण आम्ही एका शॉप मध्ये भरपूर वेळ होतो. पण जास्त स्पेंड केला. आणि आपल्या लेडीजचं असंच असतं ना, घ्यायचं कमी पण जे काय घ्यायचं खूप वेळ बघून चेक करून घ्यायचं. आवडेल ते असं सगळं घेत नाही ना. प्राइसिंग सगळं बघायला पाहिजे. क्वालिटी येस. सो आता इथून निघालोय. आता इथे काहीतरी आम्ही खाऊ आणि त्यानंतर मी ट्रेनने जाईन घरी. आम्ही इथे वाल मिळतात, दोघींनी छान बाल वगैरे घेतलेले आहेत. सोललेले बाल जे की तिकडे मिळत नाहीत. आणि मार्केट मस्त गजबजलेलं आहे. ऍज युजल ठाणा नेहमी गजबजलेलाच असतो. आणि दम लागतोय मला आता बोलता बोलता लिटरली.
आणि आता भूक लागली आहे कारण मी डायरेक्ट ऑफिस मधनं आलेली आहे. तर आपण घालत नाही ग, ते असं पडून राहतात. कपिलेश्वर मंदिर. हो. तर छानपैकी डिनर झाल्यानंतर आम्ही इथं आलो आहोत गडकरी नाट्यगृहात रंगायतण नवीन केलेलं आहे, ज्याचं रिनोव्हेशन केलेलं आहे मस्त. तर थोडंसं थंड वातावरण आहे त्याच्यामध्ये आम्ही आता खाण्याला थंड गोळा. इकडे बघ. सो इथे आहे आमची गॉर्जस वृंदा, ॲज युजल ब्युटिफुल. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आमची फ्रेंडशिप, आपली फ्रेंडशिप कधीपासून आहे? 2009 तुला. Yes, आम्ही 2009 पासून एकमेकांच्या बेस्ट फ्रेंड आहोत. टच गुड. सो आजच आम्ही काय एकमेकींच्या सोबत राहणार आहोत. खूप दिवसानंतर, खूप महिन्यानंतर अगर मी असा क्वालिटी टाइम छान एन्जॉय करतोय आम्ही. आणि वृंदा जास्त कॅमेरा कॉन्शियस आहे, त्याच्यामुळे ती जास्त कॅमेरामध्ये येत नाहीये. पण मी आता डुएल कॅमेरा घेऊन तिला तिच्या नकळतपणे शूट करतेय. सो हळूहळू आय होप की तिला पण सवय होईल. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. इव्हन मी एवढ्या वर्षांपासून ब्लॉगिंग करते, बट स्टील मी थोडीफार कॅमेरा शाय आहे. बट करायचं केल्यानंतर सगळं येतं असं मला वाटतं. येस काय येस. चलो आता मस्तपैकी आम्ही गोळा एन्जॉय करतो. हो गया भैया बना के. इथे बघू शकता तुम्ही ठाण्यामध्ये किती छान सुंदर असं वातावरण आहे. मस्त आहे. ठाणा इज अ हेवन. कारण मी इथे राहिलेली आहे अँड खूप मिस करते या प्लेसला खरंच. कटकरी कट्टा. आणि इकडे पुढे गेलात की इकडे आहे तळपाई. ते मी आता जाताना तुम्हाला सांगतो. तुम्ही गोळा तर नाहीये, हे पाचक आहे. अच्छा. बनवायला. पेरूचा गोळा मला वाटलं म्हणून ती ग्रीन आहे की काय. आणि इथे बनलेला आहे सोडा. ना. नाही तुम्ही सांगितलं पण ते आता तुम्ही सांगणार. तुम्ही आम्ही तिथे चम्मच गोळा. हे सगळं फर्स्ट टाइम ट्राय करते. पाचक काय होतं, पाचक सोडा बेस्ट आहे. पुदिना टाकले ना त्याच्यात. आणि हा पेरूचा गोळा, पेरू चम्मच गोळा. पेरू चम्मच गोळा.
आपण आय थिंक आपण फर्स्ट टाइम मी खातीये ऐकलं पण नव्हतं हा पेरू घेतो इकडे. छानच आहे गं. पेरू खाल्ल्यासारखं वाटतं. पेरू खाल्ल्यासारखं वाटतंय. आणि मला ते रेड कलरचा जो पेरू आहे ना इम्पॉर्टंट तो त्याच्यामध्ये यूज केला आहे. बेस्ट आहे. खरंच खूप छान आहे. आणि मध्ये पेरूचं असे पोळी पण टाकली. खूप छान आहे. So आता आम्ही हा पेरू गोळा पेरू चम्मच गोळा एन्जॉय करतो.